गदिमा यांची पंचवटी वास्तू पाडण्यासाठी घरातल्यांचाच दबाव होता। वास्तू पाडावी किंवा बिल्डरला विकावी यासाठी नातेवाईकांचाच दबाव होता। पाडकामाला विरोध केल्यानं नातेवाईक त्रास देत असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। नातेवाईकांकडून जीवाला धोका असल्याचा सुमित्रा माडगुळकर यांनी आरोप केलाय। पंचवटी या बंगल्याला 100 वर्ष झाली आहेत। ही गदिमांच्या सहवासाने झालेली पावन वास्तू आहे। तर ही वास्तू विकून इथे म्हणजे पैसे थोड्याशा पैशांसाठी एवढा पवित्र वारसा त्यांना विकायचा आहे आणि त्यासाठी मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी आम्ही ह्याला विरोध करतोय। त्यामुळे आमचे जवळचेच लोक आम्हाला घरातनं निघून जा, जीवे मारण्याच्या धमक्या असे सगळे देत आहेत। जवळच्या लोकांकडनं हे होतंय ह्याचं जास्त दुर्दैव वाटतं मला, कारण एवढी पवित्र वास्तू आहे, गदिमांनी एवढ्या कष्टाने ही उभारलेली आहे आणि म्हणजे ते आमचे नातेवाईक आम्हाला शिव्या देतात वगैरे, घरातनं निघून जा तुम्ही असं आम्हाला सारख्या धमक्या मिळत असतात। तर ह्याचा खूप त्रास होतो।